अमेरिकन सरकारचे शटडाऊन 2019 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे सरकार थांबले आहे. शटडाऊन म्हणजे काय, ते का झालं, त्याचा अमेरिकन जनतेवर, अर्थव्यवस्थेवर, राजकारणावर कसा परिणाम होईल आणि यावेळी मागील वेळेपेक्षा ते अधिक गंभीर का मानलं जात आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ. सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शटडाऊन म्हणजे नक्की काय. तर अमेरिकेत सरकार चालवण्यासाठी काँग्रेसला वेळोवेळी खर्चासाठी एक मंजुरी घ्यावी लागते आणि अमेरिकेचं फायनान्शियल इयर दरवर्षी 1 ऑक्टोबर पासून सुरू होतं आणि त्याआधी काँग्रेसने पुढच्या वर्षीसाठीचा फेडरल बजेट मंजूर करून घ्यायचा असतो. आणि समजा राष्ट्राध्यक्ष आणि काँग्रेसचे दोन्ही हाऊसेस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेनेट यांच्यात करार झाला नाही तर सरकारी खर्चाला लागणारा निधी थांबतो, म्हणजेच दैनंदिन कामकाजासाठी पैसा नसतो. अशा वेळी सरकारी विभाग थांबतात, लाखो कर्मचाऱ्यांचे पगारही थकतात आणि संपूर्ण प्रशासन एक प्रकारे विस्कळीतच होतं. या प्रक्रियेलाच गव्हर्नमेंट शटडाऊन असं म्हणतात. आता हे अशा प्रकारचा शटडाऊन काही अमेरिकेत पहिल्यांदा घडलेलं नाहीये. 1980 पासून आतापर्यंत जवळपास 20 पेक्षा जास्त वेळा छोट्या मोठ्या प्रकारची शटडाऊन अमेरिकेत झालेली आहे. काही वेळा 1-2 दिवसात यावर तोडगा निघाला तर काही वेळा आठवड्यापेक्षा जास्त काळ अमेरिकेचे सरकार ठप्प राहिलं आहे. पण प्रत्येक शटडाऊनचं कारण वेगळं असतं. हेल्थ केअर, कधी मिलिटरी स्पेंडिंग, कधी टॅक्स कट, कधी इमिग्रेशन पॉलिसीज. आता झालं असं की 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुदत जी होती त्याआधी काँग्रेसने तात्पुरता खर्च कराराला म्हणजे स्टॉप गॅप फंडिंगला बिलला मान्यता द्यायला हवी होती. पण काँग्रेसमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅट्स आणि व्हाईट हाऊसच्या नेतृत्वातील रिपब्लिक यांच्यामध्ये काही समझोता असा काही झाला नाही. शेवटी 2019 नंतर पहिल्यांदाच संपूर्ण अमेरिकन सरकार हे बंद पडलं. या सर्व वादाचा केंद्रबिंदू जो आहे तो आहे हेल्थ केअर फंडिंग. प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला काही आरोग्य योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च कमी करायचा आहे, कटडाऊन करायचा आहे. दुसऱ्या बाजूला डेमोक्रॅट्स म्हणतायत की कुठल्याही प्रकारची अशी कपात झालेली चालणार नाही. थोडक्यात काय तर दोन्हीही बाजू आपल्या आपल्या भूमिकेत ठाम आहेत. माघार घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळेच 1 ऑक्टोबरच्या सकाळपासून लाखो अमेरिकन नागरिकांना शटडाऊनची झळ बसू लागली आहे. जवळपास 7,50,000 फेडरल एम्प्लॉईजवर यांचा परिणाम झाला आहे. त्यांना जबरदस्तीच्या सुट्टीवर पाठवलं जाणार, त्यांना योग्य काळात त्यांचा पगार मिळणार नाही. 2019चं शटडाऊन जरी काही दिवस टिकलं असलं तरी त्याचा एक तोडगा निघाला. सर्व एम्प्लॉई आपल्या आपल्या कामावर पुन्हा रुजू झाले. पण यावेळी ट्रम्प प्रशासनाचा मूड थोडा वेगळा दिसतोय, कारण अनेक टेम्पररी जॉब्स घालवण्याची धमकी ही उघडपणे दिली जाते. म्हणजे शटडाऊन संपल्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांना आपली नोकरी परत मिळेल याची काही खात्री नाहीये. पण यावेळचं शटडाऊन जरा सिरियस मानलं जात आहे का